येणारी लोकसभेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. नेहमीप्रमाणे 5 वर्षाला एकदा लोकसभेची निवडणूक येते आणि त्यावेळेला आपण मतदान करून सरकार बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु यावेळेला देशाची परिस्थिती फार भयानक आहे. गेले 50-52 वर्ष झालेले आहेत. कामगार चळवळीमध्ये आम्ही काम करतो. कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, कामगारांना पेन्शन मिळालं पाहिजे, कामगारांना प्रायव्हेट फंड मिळालं पाहिजे, कामगारांना बोनस मिळालं पाहिजे, कामगारांना इतर हक्काच्या सवलती मिळालं पाहिजे. असे गेले 50-52 वर्ष झालेले आम्ही काम करतो आहे. पण पहिल्यांदाच संपूर्ण देशामध्ये कामगाराला संरक्षण देणारं, कमी जास्त प्रमाणात न्याय देणारं, काही त्या कायद्यामध्ये काही कमजोऱ्या आहेत नाही असं मी म्हणत नाही. परंतु या 44 कामगार कायद्यापैकी 29 कामगार कायदे पंतप्रधान मोदी साहेबांनी पूर्णपणे बदल करून 4 कामगार संहितेमध्ये त्याचं रूपांतर केलं. कामगाराचं कायमचं हक्क काढून घेतलं, कामगाराचं 8 तासाचं कामाचं हक्क काढून घेतलं, कामगारांनी किती त्याला पगार मिळायचं हे मालकाच्या मर्जीवर सोडलं, दिवाळीला बोनस द्यायचं का नाही हे मालकाच्या मर्जीवर सोडलं, पेन्शन आणि प्रायव्हेट याचा बिलकुल पत्ता नाही. या देशातील सगळे कामगार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम करतील. त्यांना कायमचा कसलाही पद्धतीचा सवलत मिळणार नाही. म्हणून या देशातले असंघटित धंद्यात काम करणारे 37 कोटी माणसं बेडबिगार झालेले आहेत. पूर्णपणे मालकाच्या मशिनरीला बांधले गेलेले आहेत. इतकी भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. साधं कामगार संघटना करण्याचा आमचा जो अधिकार आहे तो अधिकारही त्यांनी काढून घेतला. 1926ला कामगार संघटनेला मान्यता देण्याबद्दलची सुरुवातीला ब्रिटिशाच्या काळामध्ये हा कायदा आला होता. त्या कायद्यामध्ये 7 कामगार जर एकत्रित आले तर त्यांना कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार अबाधितपणे होता. आजपर्यंत 100 वर्ष झालेलं आहे, कधी त्या कायद्याला कोणी हात लावलं नाही. परंतु सध्या सरकारने बदल केलं आणि एकूण कामगाराच्या 10% कामगार असल्याशिवाय तुम्हाला कामगार संघटना बांधण्याचा अधिकार मिळणार नाही. म्हणजे सुरुवातीपासूनच शोषण करण्याचा प्रयत्न सध्याचं भारतीय जनता पक्ष त्या मित्रपक्षाच्या सरकारने कामगाराचं आयुष्य बेचिराग केलेलं आहे. त्यामुळं या देशातील संघटित असू द्या असंघटित कामगार असू द्या तो लढाईच्या मैदानामध्ये उतरलेला आहे. त्या संघटित कामगार या संघटित कामगाराचे त्यांचे अधिकार मोदी साहेबांनी काढून घेतलेलं आहे. इतकंच नाही, या देशातील विमानतळ, या देशातील खाणी, या देशामधील रस्ते, या देशामधील रेल्वे स्टेशन, ज्याला आपण देशातील नवरत्न असं आम्ही म्हणतो, पंडित जवाहरलाल नेहरूनं
पार्लमेंटमध्ये भाषण करत असताना त्यांनी या नवरत्नासंबंधी उल्लेख केला. हे नवरत्न असल्यामुळं आपल्याला पायाभूत सुविधा मिळतात, पण विजेपासून पाणी, रस्त्यापासून विमानं, सगळ्या गोष्टी अदानी आणि अंबानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ पूर्णपणे त्यांच्या ताब्यामध्ये ही सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं या देशातला सरकारी असू द्या, निमसरकारी असू द्या, खाजगी असू द्या, कोणत्याही पद्धतीनं काम करणारा कामगार असू द्या, हा कामगार देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या संकटात पहिल्यांदा सापडलेला आहे. म्हणून आमच्या कामगारापुढे अनेक वर्ष झालेलं आहे. अनेकदा भारत बंद आम्ही केलं, 2 दिवसाचं केलं, 3 दिवसाचं केलं, परंतु सरकार काही या कायद्यामध्ये पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापना करण्याची सरकारची तयारी नाही आहे. त्यामुळं या देशातले कारखानदार, या देशातले भांडवलदार, या देशातल्या कामगाराच्या श्रमावर मोठे झालेले अब्जाधीश, कोट्याधीश यांनी प्रचंडपणे कामगारावर अन्याय सुरू केलेला आहे. म्हणून मे दिनानिमित्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी सर्व कामगारांना विनंती करत आहे की आपलं कर्तव्य आहे, ज्यांनी आपलं कामगार कायद्याचे सगळे अधिकार काढून घेतलेलं आहे, कामगाराचा हक्क त्यांनी काढून घेतलेला आहे, वेठबिगारापेक्षा वाईट अवस्था आपली केलेली आहे, जवळजवळ गुलामीच्या दर्जावर कामगारांना घेऊन जाणाऱ्या या भारत सरकारला, NDAच्या सरकारला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला, पंतप्रधान मोदी साहेबाला आपल्याला या वेळेला त्यांना घरी पाठवायचं आहे. आणि ज्यांनी या देशामधली लोकशाही, या देशामधली घटना, या देशामधले अधिकार ज्यांनी मान्य केलेले आहेत, त्या इंडिया आघाडीला आपल्याला प्रचंड मताने केंद्र सरकारच्या खुर्चीवर आपल्याला बसवायचं आहे. त्याकरता कधी नव्हे इतकी मोठी जबाबदारी कामगारावर येऊन पडलेला आहे. म्हणून कामगारला माझी अशी कळकळीची विनंती राहणार आहे, येणारा काळ ओळखा, नसेल आपलं जीवन अंधकारमय होईल. नंतर रडण्यापेक्षा आत्ता तुम्ही जागृत व्हा, या निवडणुकीमध्ये निर्णय घ्या, म्हणजे भविष्यकाळामध्ये तुम्हाला रडण्याची पाळी येणार नाही. तुम्हाला किंवा तुमचे अधिकार मिळण्याची शाश्वती या देशामध्ये निर्माण होऊ शकेल, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि कामगारांनी तशा पद्धतीचं या लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करून इंडिया आघाडीच्या वतीनं आमदार शिंदे मॅडम उभे आहेत, त्या शिंदे मॅडमला बहुमताने निवडून देऊन लोकसभेत पाठवा, अशी आम्ही जाहीर विनंती सीटूच्या वतीने करीत आहे.